नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. श्री क्षेत्र धर्मस्थळ या आर्थिक फायनान्स संघाकडून कोगनोळी तालुका निपाणी येथील मंगल परीट यांना धर्मस्थळ संस्थेकडून मिळणाऱ्या पेन्शन योजनेमधून प्रति महिना 1000 रुपये पेन्शन मंजुरी पत्र देण्यात आलं असून यावेळी धर्मस्थळ संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते सचिन परीट हे उपस्थित होते. कुर्ली तालुका निपाणी वलय सुपरवायझर श्री अनिल ढवणे सर यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कोगनोळी तालुका निपाणी येथील निराधार व गरजू लाभार्थ्यांना पेन्शन पत्राचे वाटप करण्यात आले. संपूर्ण कर्नाटक राज्यातील समस्त महिला भगिनींना धर्मस्थळ संस्थेकडून अत्यंत अल्प दरात फायनान्स उपलब्ध करून देण्यात येत असते. यामुळे कर्नाटक राज्यातील महिला सबलीकरण झाले असून महिलांची आर्थिक प्रगती व प्रापंचिक प्रगती सुधारत आहे. राज्यातील अनेक महिला भगिनींनी धर्मस्थळ या आर्थिक संस्थेकडून अल्प दरात पैसे घेऊन मोठमोठे उद्योगधंदे उभारले आहेत. यामुळे त्यांच्या व अनेक महिलांच्या हाताला काम लागले असून धर्मस्थळ संस्थेकडून राज्यातील मठ मंदिरांना तसेच शाळांना विनामोबदला आर्थिक मदत होत असते. कर्नाटक राज्यात धर्मस्थळ संस्थेकडून राज्यातील महिलांची प्रगती साधण्याचा एक अत्यंत उपयुक्त चांगली वाटचाल सुरू आहे, असे कोगनोळी तालुका निपाणी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन परीट यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. हिरकणी न्यूज करिता कर्नाटक संपादक बबन जामदार. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.